हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा's व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आहे ना मला उडदाचे आणि मुगाचे एकत्रित असे पापड बनवायचे होते। तर आता माझ्या काही मैत्रिणी म्हणतील की इतक्या लवकर पापड का, तर माझे ना पापडच घरात संपले आणि विकत्रीचे पापड आणून किती करणार आहे, ते पुरत नाहीत। कारण आपल्याला पापड मिरची बनवावी लागते, मुलांना टिफिनला पापड मिरची द्यावी लागते, त्यांना पापड मिरची खूप आवडते, त्यामुळे पापड हे माझ्याकडे म्हणजे लवकर संपतात। तर अजून पापड करायला उशीर आहे, पण म्हटलं चला 1 किलोचे पापड आपण बनवू। तर त्यासाठी मी बाहेरून मसाला वगैरे काहीच आणलेला नाही। मसाल्याला फारशा काही विशेष जिन्नस लागत नाही, 4च जिन्नस लागतात ज्या की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात इझिली, आणि त्यामुळे मी घरीच मसाला काढला आणि आज 1 किलो डाळीचे पापड बनवले। तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू। घमेल्याला आहे ना स्वच्छ असा सुती कपडा बांधून घेतला मी अगोदर, आणि त्यावरती ना अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ मी अशी या पद्धतीने घासून घेतली, कारण मला 1 किलो पापड करायचे होते। तर दोन्ही डाळी मी समप्रमाणात घेतल्या। तर डाळींवरती ना अशी धूळ असते किंवा असे काळपट पीठ चिटकलेलं असतं, तर या पद्धतीने जर डाळी घासल्या ना तर मग त्यातली जी धूळ घाण जे काय असेल ते निघून जातं आणि पापड आहे ना एकदम पिवळे व्हायला मदत होते। तर थोडी थोडी घेऊन आपल्याला घासायची। तर हे बघा एवढं पीठ त्यातून निघालं आहे, आणि याच्यासोबतच जर आपण आता पापड केले असते ना तर पापड आहे ना असे काळपट येतात। त्यामुळे सर्वप्रथम डाळ अशी या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायची नेहमी। तर डाळ आता स्वच्छ करून झाली आहे, आणि मी ना दोन्ही डाळी अशा व्यवस्थित मिक्स करून आता थोडा वेळ उन्हात ठेवणार आहे, 10-15 मिनिटांसाठी। जर ऊन असेल तर ठेवा, नाही ठेवली डायरेक्ट गिरणीतून दळली तरी चालेल, पण म्हटलं थोडा वेळ ठेवू, कडक ऊन होतं तर। आणि मी गिरणीमधून आहे ना एकदम बारीक असं पीठ तिचं केलं, मैद्याप्रमाणे एकदम चिकन करायचं आपल्याला पीठ। तर पीठ वगैरे दळून आणलंय मी। आता आपण पापडाचा मसाला बघू काय काय घ्यायचं ते। तर इथे 5 ग्रॅम हिंग घेतला आहे मी, त्याचबरोबर 30 ग्रॅम पापडखार घेतला आहे, आणि 30 ग्रॅम मीठ घेतला आहे, आणि त्याचबरोबर मी इथे 15 ग्रॅम मिरे घेतले आहेत। तर तुम्ही या सर्व जिन्नसचं प्रमाण कमी जास्त करू शकता, काहींना खारट पापड आवडत नाही, त्याऐवजी तुम्ही 25 ग्रॅम पण मीठ घेऊ शकता। आणि कसं आहे, पापडखार जास्त झाला ना तर पापड आहे ना तेलकट होतात, त्यामुळे मी इथे 30 ग्रॅम पापडखार घेतला आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने या सर्व जिन्नसचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मिरे आपल्याला अशी या पद्धतीने खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही मिक्सरवरती पल्स मोडवरती तुम्ही फिरवून पण घेऊ शकता, किंवा पाट्यावर पण वाटू शकता। फक्त जास्त बारीक नाही करायचं, नाहीतर मग जर जास्त बारीक पावडर झाली ना तर पापड आहे ना काळपट दिसतं। त्यामुळे आपल्याला जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असंही कुटून घ्यायचं आहे। आणि मिऱ्याचे जर दाणे पण जास्त राहिले ना तर पापड फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे या पद्धतीने हे बघा असं मी कुटून घेतलं आहे। तर आता ह्या सर्व जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे, आणि सर्व एकत्र करून त्या पिठामध्ये कालवून देणार आहे। तर आता हिंग, पापडखार, मिरे आणि मीठ हे सर्व मी एका वाटीमध्ये मिक्स करून घेतलं आहे, आणि आता हे सर्व मी आता त्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। काही मैत्रिणी ह्या गरम पाणी करून त्यामध्ये मसाला कालवून तसं पीठ भिजवता, ती पण एकदम योग्य पद्धत आहे। परंतु माझं कसं, मी एकटी आहे पापड लाटायला, त्यामुळे जर एकासोबत मी सर्व मसाला पाण्यामध्ये कालवून पीठ भिजवलं आणि नाही पापड माझ्याच्याने लाटणं झालं सर्व एकासोबत, तर पीठ काळं पडण्याची शक्यता असते। त्यामुळं मी ना असा कोरडा मसाला पिठामध्ये कालवून त्याचं असं प्रीमिक्स तयार करून घेतलं, आणि म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढं मळून तेवढे पापड लाटता येईल ह्या हिशोबाने मी हे पीठ तयार केलं। तर हे बघा जो तयार केलेला मसाला आहे तो सर्व मी या पिठामध्ये कालवला व्यवस्थितपणे। वाटीमध्ये मी पीठ पापडाला लावण्यासाठी काढून घेतला अगोदर, आणि मसाला मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवला। तर आता सकाळचे 9:30 वाजले आहेत, आणि मी ना सर्वप्रथम आता पीठ भिजवून घेणार आहे। तर आंघोळ वगैरे करून घरातले सर्व कामं माझे आटोपून झाले। पीठ भिजवायला आहे ना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे तेच घ्यायचं आहे, आणि त्यात आपल्याला हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, किंवा रोजची जी कणिक भिजवतो ना त्यापेक्षा घट्ट मळायचं पीठ। कारण पापडाचं पीठ आहे ना हे घट्ट मळलं ना तर पापड आहे ना असे पिवळे होतात, काळपट दिसत नाही, आणि नंतर ते कुटून घ्यायचं। तर हे बघा एकदम थोडं थोडं पाणी टाकत आहे ना आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। एकदम जास्त पाणी एकासोबत टाकायचं नाही, थोडं थोडं घेऊन आपल्याला
पीठ असं भिजवून गोळा करत चालायचं। तर हे बघा, तर उलटणीच्या साह्याने ना मी पूर्ण असं व्यवस्थित खरडवडून घेतलं। हे पीठ आहे ना खूप चिकट असतं, त्यामुळं असं हाताला चिकट लागतं। तर थोडंसं तेल मी हाताला लावून या पद्धतीने पुन्हा असा गोळा मळून घेतला आणि एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे जास्त पातळ करायचंच नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे, जितकं घट्ट ठेवता येईल तितकं। तर हे बघा, पीठ माझं मळून झालं आहे आणि आता मी ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून एका डब्यात झाकून ठेवणार आहे। तर तुम्ही हे जास्तीत जास्त 2 ते 3 तास भिजवा आणि कमीत कमी 1 तास भिजवा, कारण पीठ जेवढं छान भिजलं ना तेवढं ते कुटायला सोपं जातं आणि मग पापड लाटायला पण सोपं जातं। तर मला हे पीठ मळायला जवळजवळ 300 ml पाणी लागलं आहे। तर पाण्याच्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं, कारण की काही डाळी ह्या पाणी जास्त ॲब्झॉर्ब करतात, काही कमी, त्यामुळे थोडाफार फरक हा पडू शकतो। तर आता मी पीठ व्यवस्थित भिजलं आहे आणि पाट्यावरती ना असं कुटून घेते। तर तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता किंवा पोळपाटावरती असं मुसळाच्या साह्याने पण कुटू शकता। थोडं थोडं घेऊन आहे ना असं कुटून घ्यायचं। तर याप्रमाणे असं पसरवून म्हणजे जो दणका आहे तो व्यवस्थित बसतो आणि पीठ व्यवस्थितरित्या कुटलं जातं। तर आपल्याला हे इतकं कुटायचं आहे की त्याचा रंग बदलून असा पिवळसर होईल किंवा असा क्रीम कलर होईल, जे की आता थोडं काळपट दिसतं भिजवल्यानंतर। आणि पिठाचं कसं असतं पापडाचं, जितकं आपण पीठ कुटू ना तितके पापड पिवळे येतात आणि तितके ठिसूळ पण येतात। म्हणजे सर्व काही प्रोसेस ही पीठ कुटण्यावरतीच अवलंबून असते, असं माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या। आम्हाला पापड करताना आहे ना त्या पीठ खूप कुटायला लावायच्या। तर हे बघा, असं या पद्धतीने फुगा येईपर्यंत आहे ना आपल्याला पीठ कुटायचं आहे। तर असा फुगा आला आहे म्हणजे पीठ व्यवस्थित कुटलं गेलं आहे आणि आता आपल्याला याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने पण असं ओढून घ्यायचं, रोल करून असे छोटे छोटे, म्हणजे जास्तीत जास्त हे बघा आता याचा असा कलर बदलला आहे। जे भिजवलेलं पीठ आहे ना ते थोडं काळपट दिसतंय आणि हे पीठ बघा कसं असं पिवळं दिसायला लागलं आहे किंवा असं थोडा व्हाईट कलर आला आहे, म्हणजे ते छान कुटलं गेलं आहे। आणि आता आपण याच्या एकसारख्या लाट्या करून घेऊ। तर अशा पद्धतीने रोल करायचा, तुम्हाला जाड बारीक कसा रोल करायचा किंवा तुम्हाला पापडाची साईज छोटी मोठी कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हा रोल बनवू शकता। तर मी अशा पद्धतीने रोल बनवून आहे ना चाकूला थोडंसं तेल लावलं आणि एकसारख्या लाट्या पाडून घेतल्या। लाट्या जर आपण एकसारख्या पाडल्या ना तर आपले पापड पण एकसारखे दिसतात, लहान मोठे दिसत नाही। तर दोऱ्याच्या पण साह्याने आपण लाट्या पाडू शकतो। मी तुम्हाला थोडंसं दाखवते। हे बघा, या पद्धतीने दोरा बांधून, आणि हे बघा त्या पण अशा एकसारख्या होतात। सर्व लाट्या बनवून अशा पॉलिथिन पिशवीमध्ये डब्यात झाकून ठेवायच्या, म्हणजे काय होतं लाट्या आहे ना या हवेच्या संपर्कात येऊन आहे ना कडक होत नाही। पॉलिथिन पिशवीमध्ये ना पापड होईपर्यंत एकदम मऊ नरम लाट्या राहतात, पण हे भरताना आहे ना थोडासा हलकासा हात तेलाचा लावायचा, म्हणजे लाट्या एकमेकाला चिटकत नाही। लाट्यांना किंवा पापडाला जर आपण जास्त तेलाचा वापर केला ना तर पापडांना आहे ना मेंचट असा वास येतो, त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करायचा। लाटी ना पिठामध्ये थोडीशी डीप करायची आणि एकदम थोडं पीठ लावायचं, जास्त पण लावायचं नाही। लाट्या आहे ना ओल्या तोपर्यंतच पीठ लावायची गरज भासते। नंतर जशा जशा लाट्या सुकत आल्या ना आपल्याला जास्त पीठ पण लागत नाही आणि भरभर पापड लाटायचे होतात। तर हे बघा, या पद्धतीने अशी मी, आणि कडा लाटायच्या व्यवस्थित कडा लाटून पापड लाटून घ्यायचा। तर हे बघा या पद्धतीने। तर 1-2 लाटी ना डब्यातून बाहेर काढून ठेवायची, म्हणजे हा पापड लाटेपर्यंत ती लाटी ना थोडी सुकून येते आणि सुकल्यामुळे ना पीठ जास्त लावायची गरज पडत नाही। तर पीठ कुटल्यामुळे ना हे बघा असा पिवळा कलर आला आहे छान मस्त पापडाला, एकदम छान असे मस्त पिवळे पापड झाले एकसारखे। तर जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे एकसारखे पापड आपल्याला लाटायचे। पातळ पापड लाटल्यामुळे ना पापड असे भुगा होतो। आणि ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना जर पापड विक्री करायची असेल ना किंवा आपल्या घरी पाहुणे येतात ना तर असे या पद्धतीने गोल गरगरीत पापड खूप छान वाटतात त्यांना द्यायला। तर तुम्ही झाकणाच्या साह्याने असे कट करून घेऊ शकता आणि जी कडा आहे ना ती वाळवून तेलामध्ये तळून आपल्याला त्याची पापड मिरची पण बनवता येते छान।
तर पापड सुकत आले की ते असे वाकडे व्हायला लागतात। तर काय करायचं, सर्व एकमेकांवरती असे पालथे घालायचे उलट्या बाजूनी आणि वरतून आहे ना जड काहीतरी ठेवायचं, म्हणजे पापड आहे ना एकदम गोल राहायला मदत होते, ते असे वाकडे दिसत नाही। अशा प्रकारे सर्व पापड मी लाटून घेतले। पापड लाटता लाटता आहे ना पूर्ण रात्र झाली होती आणि मग मी काय केलं, त्या चवडी सर्व अशा एका हरोट्यामध्ये छोट्या भरून ठेवल्या आणि सकाळी मी आता यांना ऊन देईल। सकाळचं ऊन दिलं म्हणजे ना वर्षभर पापड छान टिकतात। कोवळं ऊन द्यायचं म्हणजे बादड लागत नाही, जाळं बादड लागत नाही आणि पापड जास्तीत जास्त दिवस टिकतात। दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी हे बघा असे गॅलरीमध्ये कोवळ्या उन्हामध्ये वाळत ठेवले थोड्या वेळ आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकवून नंतर थंड करायचे आणि मग आपल्याला ते डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। तर पापड कसे झाले ते बघू आता आपण। तर मी कढईमध्ये ना तेल तापत ठेवलं आणि गॅसची फ्लेम पुन्हा कमी करून त्यात असा पापड टाकला। तर हे बघा छान फुलला आहे पापड। ज्या माझ्या मैत्रिणी जास्त हेल्थ कॉन्शियस आहे, ज्यांना तेलकट आवडत नाही, त्यांनी पापडाला थोडंसं तेल लावून पोळ्या झाल्यानंतर जो गरम तवा असतो ना त्यावरती असा खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा। तो पण पापड खूप छान भाजला जातो तसा। कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून असं तळलेल्या पापडावरती पसरवून द्यायचं आणि त्यावरती थोडंसं लाल तिखट स्प्रेड करायचं। त्यानंतर चाट मसाला किंवा लिंबू पिळून मस्त मसाला पापड छान असा तयार होतो आपल्याला तोंडी लावायला किंवा पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना तोंडी लावायला द्यायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत। धन्यवाद, बाय बाय।